आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज। मतदारसंघात रुपयाचा निधी न आणलेल्यांना दूर करण्याची संधी, आढळराव पाटील यांची कोल्हेंवर टीका। कुंजीरवाडी गावभेटी दौऱ्यात तरुणाईचा मोठा प्रतिसाद। ज्यांनी 5 वर्षात रुपयाचा निधी आणला नाही, ज्यांच्या बोलण्यात वास्तविकता नाही, अशा व्यक्तीला दूर करायची ही संधी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदार म्हणून तुम्हाला आहे, अशी टीका महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर केली आहे। या प्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, हवेली तालुका अध्यक्ष दिलीप नाना वल्लेकर, पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंदम, बाजार समिती सभापती दिलीप कालवरकर, हवेली बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, हवेली शिवसेना तालुका प्रमुख विपुल शितोले, विजेएनटी सेलचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप गाडेकर आदी यावेळी उपस्थित होते। पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प, त्या प्रकल्पासाठी मी आज नाही 2005 पासून भांडते, 2005 आणि रेल्वे असा प्रकल्प आहे कुठे दादा, तो का 2 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये होणारा प्रकल्प नाही, त्याला मंजुरीलाच 10 वर्ष लागतात, कारण त्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात। पण माती परीक्षणापासून चढ उतार कुठं आहे, काय आहे, कसं आहे, सगळं बघायला त्याला 2-2 वर्षांचं डीपीआरच करायला लागतं, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त लागतं। कोकण रेल्वेचा प्रकल्प ज्या वेळेला रेल्वे मंत्री मधु दंडवते त्यांच्या राजापूर मतदारसंघामधले कोकणातलेच होते, त्यांनी जाहीर केल्यापासून प्रत्यक्ष रेल्वे धावण्यासाठी 28 वर्ष लागली, तब्बल 28 वर्ष। रेल्वे मंत्री स्वतः असताना त्यांना 28 वर्ष लागली। मी तर 2005 सालापासून पाठपुरावा करतोय, 2018 ला माझा डीपीआर तयार होता। त्यासाठी मी 4 सर्वेक्षण मी स्वतः करून घेतले। एकदा तर पार पुण्यापासून नाशिक पर्यंत रेल्वेच्या टीम बरोबर प्रवास केला 2 दिवस, आणि कुठून कशी रेल्वे व्हायची, तिथं बाजार कसा आहे, तिथं गिरायकं कशी आहेत, मार्केट कमिट्या कुठं आहेत, मार्केट कमिटीमधून मालाची वाहतूक होऊ शकते का पुणे टू नाशिकला, नाशिक टू पुणे, हे सगळं सर्वेक्षण 2 दिवस थांबून केलं। आणि आज 2018 जो रेल्वे प्रकल्प ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी अजून आहे। यांच्या भाषणाने तो प्रकल्प हल्ला नाही, कुठं फाईल हल्ली नाहीये, आहे त्याच ठिकाणी आहे। पण आज मीडियामध्ये असं भासवलं जातं की त्यांनी 15 वर्षात मी जे काही केलं नाही त्यांनी ते 2 महिन्यात केलं। हे कुठंतरी लोकांना गृहीत धरण्याचा प्रकार चालू आहे। 5 वर्ष तुम्हाला काही करता नाही आलं आणि काहीतरी करतोय, काहीतरी केले असं भासवण्याचा आता प्रयत्न चालू, नको बसणारे नाही। आज मी गावागावामध्ये जातोय, आज आपल्या गावामध्ये आल्यानंतर सुद्धा सगळ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या। मी ज्या गावात गेलो त्या गावामध्ये लोक अक्षरशः गेल्या 2 वर्षापासून माझ्या दौरे आज नाहीये, जेव्हा पराभूत झालो त्या दिवसापासून मी दौरे करतोय। दुसऱ्या दिवसापासून दौरे माझे चालू आहेत लोकांमध्ये, कारण लोकांनी मला मतदान केलं। त्यांना जरी 6,30,000 मतदान केलं तर मला सुद्धा 6.25 लाख लोकांनी मतदान केलं, तर 6.25 लाख लोकांना मी वाऱ्यावर सोडू शकत नव्हतो। त्यांनी ज्या 15 वर्ष ज्या जनतेने मला प्रेम केलंय, एका पराभवानं खचून न जाता मी त्यांच्या पाठीवर खंबीरपणे उभं राहिलो, अडीअडचणीत धावून गेलो। कोरोनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती, हातावर पोट असणाऱ्या लोकांची संख्या लाखोमध्ये, खायला प्यायला अन्न नव्हतं, भले बाहेरचे असते, गोरगरीब असते, अशा वेळेला मी आणि माझ्या संस्थेच्या सरकारचे कुठल्याही 1 रुपयाचे मदत न घेता 20 ट्रक धान्य असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।